म्हणून मायबापांना विनंती आहे, संध्याकाळी सकाळी त्यांना एक वेळ द्या, लेकरं काय करतात ते पाहू द्या, त्या लेकरांना म्हणजे चांगलं घडवा, शिक्षणाकरताची वाटचाल करा, पण प्रत्येक गोष्ट त्याला सांगा संघर्षाशिवाय मिळत नाही. लहानपणी आपली पिढी आठवा, आपल्याला पेन तर जाऊ द्या, पण पेनाची कांडी घेत असताना बापाला 50 वेळा वारंवार विनंती करावी लागत होती, तेव्हा कुठंतरी रुपयाची एक कांडी भेटायची. आताच्या या काळातल्या कुठल्याही पिढीनं पेनाची कांडी बदललेली नाही, त्यानं डायरेक्ट पेन बदललाय. आपल्या काळात रेनॉल्डचा पेन होता, तो 6 रुपयाचा पेन म्हणजे त्या काळी लय मोठी गोष्ट वाटायची. आपण पावन किमतीत घेतलेले पुस्तक आहेत, अर्ध्या किमतीत घेतलेले पुस्तक आहेत, त्या पिढीतून आपण आपलं घर कसं घडवायचं हे शिकलो. हेच संस्कार आपल्या लेकरावर येणाऱ्या काळात घडवणं काळाची गरज आहे. आणि याच्याकडे तुम्ही जरासं दुर्लक्ष केलं तर येणारा काळ खूप वाईट आहे. प्रकरण एवढे तापलेले आहेत, लेकरांना थोडाफारही संघर्ष नकोय, कमी वेळात पटकन सक्सेस पाहिजे. तो लोकांच्या कुठं रील पाहिलाय आणि त्या रील लाईफला स्वतःचं रिअल लाईफ समजायला. म्हणून प्रत्येक मायबापाला एक मुलगा म्हणून विनंती करतो, स्वतःच्या मुलाकड 10वीच्या आत तरी शैक्षणिक वर्ष त्यांचं चालू असताना लक्ष द्या. पैसे 2 कमी कमवा. आपण गरीब परिस्थितीत, आपल्याकडे 10-5 कोटी रुपये येणार नाही,